नमस्कार मंडळी. चला तर आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी एकदम जुनी पुराणी रेसिपी आहे. आज आपण बनवणार आहोत वाटलेल्या डाळीचं पिठलं. म्हणजे ही आपण हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे. 4-5 तास ही डाळ आपण भिजवून घेतलेली आहे. आता ती आपण मिक्सरवरून बारीक करून घेणार आहोत. आणि इकडं आपल्याला ते पिठलं बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते हा एक कांदा घेतलेला आहे आपण चिरून, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण. आता आपण हे लसूण, जिरं आणि मिरची घालून पेस्ट करून घेणार आहोत. चला तर मग आपण आपली रेसिपी बनवायला घेऊया. हे बघा, आपण आता ही जी डाळ होती ती बारीक करून घेतलेली आहे. थोडं पाणी घालून आपण ही हरभऱ्याची चण्याची डाळ जी आहे ती मस्तपैकी अशी बारीक करून घेतलेली आहे. आता आपण पिठलं करायला घेऊया. गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यावर ही कढई ठेवलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी तेल ओतून घ्यायचे. तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकणार आहोत. फोडणीसाठी आता आपण फक्त आणि फक्त यातलं जिरं आणि हळद आणि मीठ चवीसाठी टाकणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. तेल आपलं आता गरम झालेलं आहे. आपण ह्याच्यात जिरं टाकूया. तेल आपलं छान आता गरम झाले. आता ह्यात जिरं टाकून घेऊ. थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आपण ही मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये लसूण आणि जिरं मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकणार आहोत. हा चिरून घेतलेला कांदा पण टाकून घेतो. घेऊया. कांदा थोडासा आपण गुलाबी झाला की त्याच्यामध्ये ही हिरवी मिरचीची पेस्ट जी केलेली आहे ती चवीनुसार टाकायची. ही तिखट मिरची आहे, त्यामुळं आपल्याला जशी लागेल तशी आपण टाकून घेऊया. आपल्याला तिखट खायचं असेल तर तिखट जास्त टाकायचं, कमी तिखट हवी असेल तर कमी तिखट टाकायचं. ही मिरची पण आपण कांद्यासोबत चांगली भाजून घ्यायची. तिचा कच्चापणा गेला पाहिजे. आपण ह्याच्यामध्ये आता मिरचीची पेस्ट टाकून घेतली आहे, ती चांगली परतून घ्यायची. थोडी फोडणीमध्ये कोथिंबीर पण टाकून घ्यायची. फोडणीमध्ये टाकलेल्या कोथिंबीरीचा चांगला वास लागतो. आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहोत. कारण कोणताही डाळीचा पदार्थ बनवताना थोडं हिंग टाकलं पोटालाही बरं असतं आणि पित्त पण होत नाही.
आपलं कांदा आणि मिरची सगळंच मस्तपैकी आता फ्राय झालेलं आहे. आता आपण शेवटी त्याच्यात टाकणार आहोत हळद, अर्धा चमचा हळद. आता आपण चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहोत. ही मिरची बारीक करताना आपण थोडं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं अंदाजानंच थोडंसं मीठ टाकायचं. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत. आता बघा, आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण पाणी ओतून घ्यायचं. आणि आता या पाण्याला उकळी आली की आपण हे वाटून घेतलेली जी डाळ आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आणि छान मस्तपैकी शिजू द्यायची. हे जे पिठलं आहे हे आपण बेसन पीठ वापरून जे पिठलं करतो त्याच्यापेक्षाही खूप चवीला छान लागतं. ही डाळ वाटून आपण ह्याची भजी सुद्धा छान करू शकतो. बघा तर पाण्याला आता उकळी आलेली आहे छान. तर गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आणि ही डाळ त्याच्यामध्ये आपण सोडायची आणि पळीनं हलवत राहायचं. गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, मस्तपैकी एकसारखं हलवून घ्यायचं. त्याला जास्त वेळ लागत नाही, एक 5 ते 10 मिनिटात ही रेसिपी होते. छान आपलं डाळ शिजते. मस्तपैकी थोडं झाकण ठेवून आपण ही जी डाळ आहे ती शिजवून घ्यायची. आपल्याला वाटलं पाणी जरा कमी पडतंय तर पाणी गरम करून टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही. आणि आता ह्या पिठल्यासोबत खायला आपण गरमागरम ज्वारीची भाकरी करणार आहोत. चला तर मग आपण भाकरी करायला घेऊया. तर बघा, आपण आता भाकरीसाठी आपण हे ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आता आपण याच पाटीमध्ये छान हे मळून घेणार आहोत आणि ह्या ताटामध्ये भाकरी थापणार आहोत. आता आपण हे 4 ते 5 भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे. तर आणखीन आपल्याला हे भाकरी असं एकदम 4-5 भाकरी करायची असलं तर मळून घ्यायचं आणि त्यातलं एका भाकरीला एवढा साधारण गोळा घ्यायचा आणि तो आणखीन थोडासा पाण्याचा हात लावून आपण चांगला मर्दून घ्यायचा. तर भाकरी खूप छान येते. टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी आणि गरमागरम पिठलं. संध्याकाळी आपल्याला जर गडबड असेल, कंटाळा आला असेल तर पटकन होणारी रेसिपी. आता आपण हे छान ज्वारीचं पीठ मळून घेतलेलं आहे. तर ताटाला थोडंसं इथं पीठ टाकायचं आणि भाकरी थापून घ्यायची. खाली थोडंसं पीठ टाकून ही आपण छान भाकरी आता थापून घेणार आहोत. या तर मग गरमागरम पिठलं आणि ज्वारीची भाकरी खायला. आता आपण बघा ही भाकरी छान अशी थापून घेतलेली आहे.
तवा इकडे तापलेला आहे. आता आपण ही तव्यात टाकून चांगली भाजून घेणार आहोत. अशाच आपण ह्या सगळ्या भाकरी करून घेणार आहोत. हे असं पीठ मळून ठेवलं की पटकन भाकरी होतात. अंदाजाने आपण गोळा घ्यायचा एका भाकरीच्या अंदाजाने आणि तो परत पाणी घेऊन जरासं छान मर्दून घ्यायचा. आता आपण ही जी तव्यात भाकरी टाकलेली तिला पाणी लावणार आहोत. भाकरीला आता छान पाणी लावून झालं की आपण भाकरी पलटून घेणार आहोत. आता आपली बघा मस्तपैकी पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी तयार होत आहे. या तर मग आता गरमागरम ज्वारीची भाकरी खायला. आता बघा आपली ही भाकरी एका बाजूनं इकडून भाजलेली आहे, आता खालूनही भाजलेली आहे. आता परत आपण ही तव्यातही अशी भाजून घेऊ शकतो किंवा गॅसवरही भाजू शकतो. तर मस्तपैकी आपली ही टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी बघा कशी तयार होत आहे. ज्वारी ही पचण्यासाठी हलकी असते, तर आपण संध्याकाळच्या जेवणात असं हलकं फुलकं काहीतरी ज्वारीची भाकरी, पिठलं भात, पिठलं भाकरी खाऊ शकतो. बघा आपली भाकरी तयार, मस्तपैकी ज्वारीची गरमागरम भाकरी. बघा मंडळी आपल्या पटपट किती छान मस्तपैकी भाकरी तयार आहेत. बघा मी किती अशा सुंदर भाकरी बनवल्यात. आपण आधी पीठ मळून घेतलं की पटपट भाकरी होऊन जातात. अशा गरमागरम ज्वारीच्या भाकरी मस्त लागतात आणि उरल्या तरी सकाळी पिठल्यासोबत खूप छान लागतात. ही वाटलेल्या डाळीची जी रेसिपी आहे ती माझ्या आजीची आहे. आपलं या गॅसवर हे पिठलं तयार आहे आणि आता आपण भाकरी तयार आहेत. आपण आता जेवायला घेणार आहोत. या तर मंडळी हे बघा आपलं वाटलेल्या डाळीचं पिठलं आणि ज्वारीची गरमागरम भाकरी. या जेवायला या, आपलं जेवण तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा. थँक्यू. शुभरात्री.